एव्हरीवन, वेलकम टू सॅम्स लर्निंग पॉइंट. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सॅम्स लर्निंग पॉइंट ह्या चॅनलवर. आज आपण ही फर्स्ट फ्लाइटचा पुढील पार्ट इथे समजून घेणार आहोत. दॅट वॉज 24 hours ago. आता ह्या घटनेला 24 तास उलटून गेले. 24 तासापूर्वीची घटना घडली होती. सिन्स दे नोबडी हॅड कम नियर हिम, कोणीही त्याच्या जवळ आलेलं नाहीये. द डे बिफोर ऑल डे लॉंग ही हॅड वॉच्ड हिज पॅरेड, म्हणजे आदल्या दिवशी द डे बिफोर आदल्या दिवशी ऑल डे लॉंग ही हॅड वॉच्ड हिज parents flying about brothers and sisters, preparing them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for fish. म्हणजे काय, आदल्या दिवशी त्यानं काय पाहिलं, कारण त्याचे जे भाऊ आणि बहीण होते त्यांच्या पालकांच्या बरोबर, आई वडिलांच्या बरोबर उडण्याची कला, प्रिपेटिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाइट, उडण्याची कला अवगत करताना शिकताना तो बघत होता. टीचिंग देम हाऊ टू स्कीम. आता स्कीम ह्या शब्दाचा अर्थ होईल पृष्ठभागाला स्पर्श करून वरचेवर जाणे. द वेव अँड हाऊ टू डायव्ह फॉर फिश. तर इथे आपण घेऊ शकतो, आदल्या दिवशी दिवसभर त्याने काय पाहिलं, आपल्या भावंडांना पालकासमवेत बागडताना, उडण्याची कला अवगत करताना, लाटावरून विहरण्याची कला आणि मासा पकडण्याची, सूर मारण्याची कला शिकताना पाहिले होते. He had in fact older brother catch his first herring and devour is standing on rock while his parents circled around raising a proud cackle. आता हेरिंग हे काय आहे? हेरिंग हे एक प्रकारचा मासा आहे जो उत्तर अटलांटिक महासागरामध्ये सापडतो. and devour हे काय आहे? डिव्हावर म्हणजे आधाशीपणाने खाणे किंवा गिळून टाकणे. स्टँडिंग ऑन रॉक व्हाईल हिज पॅरेंट सर्कल्ड अराउंड रायझिंग अ प्राऊड कॅकल. कॅकल या शब्दाचा अर्थ असं होतो इथे कलकल आवाज करणे किंवा कलकलाट करणे. तर ह्या पूर्ण वाक्याचा अर्थ इथे अशा पद्धतीने होईल. तर एवढेच नव्हे तर मोठ्या भावाला खडकावर उभे राहून हेरिंग मासा पकडून आधाशासारखं खाताना आणि पालकांना, त्याचे जे पालक आहेत, गोल फिरून कलकल आवाज करीत त्याला शाबासकी देताना पाहिलं होतं. And all the morning the whole family had walked about on the big plateau midway down the opposite cliff, turning him for his cover. आता इथे डिफिकल्ट आलेले शब्द आपण बघूया. And all the morning the whole family had walked about on the big plateau. प्लॅटो म्हणजे एक प्रकारचा पठार, टेबल लँड असं हिचा सिनॅमस होतो. प्लॅटो मिडवे डाऊन द ऑपोजिट क्लिफ. आता क्लिफ ह्या शब्दाचा अर्थ उंच कडा. आता हे उंच कडा विशेष करून समुद्र किनाऱ्यावरील असते, त्यावेळी ते शब्द क्लिफ हा घेतला जातो. टर्निंग हिम फॉर हिज काउआर्डीज. काउआर्डीज म्हणजे लॅक ऑफ करेज, फेस डेंजर, म्हणजे करेज नसणं, भित्रेपणा असणं, भ्याडपणा असणं असं होतं. तर पूर्ण वाक्याचा अर्थ इथे आपण समजून घेऊया. आता सकाळी त्याचे सर्व कुटुंब समोरच्या उंच जो कटडा आहे समुद्राच्या जवळ, त्या कटड्याच्या मध्यावर असलेल्या मोठ्या पाटावर हिंडत दिसले आणि त्याच्याकडे बघून त्याची थट्टा, कशाची थट्टा करत होते? त्याच्या काउआर्डीज म्हणजे त्याच्या भित्रेपणाची थट्टा करत होते. द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय. सूर्य जसा वर येऊ लागला. ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस द साऊथ. तसेच दक्षिणेकडील तोंड असलेले त्याचे खडक प्रकाशाने उजळून लागले. ब्लेज होणं म्हणजे उजळणे. ही फेल्ट द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. आता त्याला खूप उष्णता लागत होती. कारण काय? कारण तो कालपासून, आदल्या रात्रीपासून त्यानं काही खाल्लं नव्हतं. ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड स्टँडिंग ऑन वन लेज with the other leg hidden under his wing. He stepped slowly out to the brink of the ledge and standing on the leg with the other leg hidden under his wing. हळूच तो खडकाच्या टोकापाशी आला. एका पायावर उभे राहून दुसरा पाय आपल्या पंखाखाली घेत त्याने एक एक करून डोळे मिटले आणि झोपण्याचं सोंग करत होता. म्हणजे जणू काय, मला भूक खूप जोरात लागलेली आहे, आता मी उडू शकत नाहीये, मला खूप कंटाळा आणि झोप येऊन मी अशक्त झालेला आहे आणि अशक्तपणामुळे मला झोप लागत आहे, असं तो भासवत होता. देन द अदर, दुसऱ्यानं तो पद्धतीने भासवत होता. अँड प्रिपेटिंग टू बी फॉलिंग अस्लीप, म्हणजे त्याला झोप लागत आहे, तो सोंग घेत होता. टिल दे टूक नो नोटीस ऑफ. आता तरी देखील त्याच्या लक्षात आलं की एवढं नाटक करून सुद्धा
कुणी त्याच्या कुटुंबातील त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं किंवा दखल घेत नव्हते, बघत नव्हते. He saw his brother and his father was preening the feathers on his white back. Preening ह्या शब्दाचा इथे अर्थ होईल मेकिंग ऑन एफर्ट टू क्लीन फेदर्स विथ द बेक. म्हणजे आपल्या चोचीनं आपले पांढरे शुभ्र जे पंख आहे ते साफ करणे अशा अर्थी इथे त्याचा अर्थ होईल. म्हणजे त्याचे जे वडील होते ते वडील काय करत होते बघा, आपले पांढरे शुभ्र पाचे नीटनेटके किंवा साफसफाई करण्यामध्ये गुंतले होते. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ऍट, फक्त तिची आई त्याच्याकडे लक्ष देऊन होती किंवा बघत होती. ती वॉज स्टँडिंग ऑन लिटल हाय hump on the plateau. आता हम्प म्हणजे काय बघा, अ राऊंड राइज्ड मास ऑन अ लँड. तर याचा मराठीमध्ये अर्थ होईल गोलाकार उंचवटा, तो जमिनीवरचा असेल किंवा पठारावरचा असेल अशा अर्थ इथे घेतलेला आहे. ऑन द प्लेटो पठार, ही व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड नाउ अँड अगेन टोर ऍट पीस ऑफ पीस, टोर म्हणजे तोडणे, दॅट ले ऍट हर फीट अँड देन स्क्रॅम्प्ड, स्क्रॅम्प्ड याचा अर्थ होतो रबड किंवा तासणे असा इथे अर्थ होतो. इच साइड ऑफ हर बिग ऑन द रॉक. तर आपण ह्या पूर्ण वाक्याचा अर्थ इथे समजून घेऊया. सी वॉज ओनली हिज मदर वॉज लुकिंग ऍट, फक्त त्याची आई त्याच्याकडे बघत होती, बाकी कुणाचं इथं लक्ष नव्हतं. सी वॉज स्टँडिंग ऑन लिटल हाय हम्प ऑन द प्लेट, मग ती पठारावरच्या एका उंचवट्यावर आपली छाती पुढे काढून उभी होती. टोर ऍट पीस ऑफ फिश दॅट ले ऍट हर फीट अँड देन स्क्रॅप्ड इच साइड ऑफ हर बीक ऑन द रोक. आता पुन्हा पुन्हा त्याच्या पायाशी जे आलेले माशाचे तुकडे होती ती फाडायची, मग आपली चोच सर्व बाजूने खडकावर तासायची, म्हणजे त्याला धार देण्यासाठी, ते व्यवस्थित पकडण्यासाठी. आता हा तो लांबून बघत होता बघा, आणि तो बघितल्यानंतर त्याला काय जाणवलं, तो कशा पद्धतीने झाला, द साइट कशा पद्धतीने त्याच्या भावना इथे दिसतात आपल्याला समजून घ्यायचं आहे. द साइट ऑफ द मॅन्डेड ही, द साइट ऑफ द फूड मॅन्डेड मेड इन्सेस्ट ड्रायव्हन मॅड, इथे अर्थ खुळा होणे किंवा बेहमान होणे, बेहमान आतुर होणे याचा अर्थ इथे होऊ शकतो. लव्ड टू टिअर फूड दॅट वे स्क्रॅपिंग हिज बीक नाउ अँड अगेन टू वीट इट. आता वीट या शब्दाचा इथे अर्थ शार्पन म्हणजे शार्प करणे किंवा धार लावणे, त्याला तास अशा अर्थी इथे. त्याचा अर्थ आपण इथे समजून घेऊया. आता बघा पुन्हा थोडं समजून घेऊया. सी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लेटो, हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड, म्हणजे काय बघा, पठाराच्या एका उंचवट्यावर आपली पांढरी शुभ्र छाती पुढे काढून ती उभी होती आणि पुन्हा पुन्हा पायाशी पडलेल्या माशाचा तुकडा ती फाडायची आणि मग आपली चोच सर्व बाजूने खडकावर तासायची. हे सर्व बघून द साइट ऑफ द फूड मॅडेड, हे सर्व पाहून तो खुळा झाला. हाऊ ही लव्ड टू टिअर फूड दॅट वे स्क्रॅपिंग हिज बीक नाउ अँड अगेन टू वेट इट. अशा प्रकारे अन्न फाडून चोच पुन्हा पुन्हा घासून धारदार करायला त्याला फारच आवडत असे. गा 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 ही क्राईड बिगिनिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. गॉ कॉ हा क्रॅम्ड बॅक डिझर्वली. बघा इथे तो गा 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 अन्नाकडे आईकडे, गॉ कॉल आहा ती उपासाने ओरडली, म्हणजे फक्त तिला ती उपासाने ओरडली. क्रॅम्ड बॅक डिझर्वली, पण तो परत परत तिला विनवणी करू लागला. डिझर्वली म्हणजे इन ए मॅनर शोइंग समवन दॅट ही इज स्टुपिड. तर याचा मराठीमध्ये अर्थ अशा गा 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 सी क्राईड बिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. गा 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 त्याने अन्नाकडे आईकडे, अन्नासाठी आईकडे. गॉ कॉल हा सी स्क्रॅम्ड बॅक डिरायसिव्हली म्हणजे टर उडवणे किंवा थट्टेने उपहास करणे. बट ही कीप्ट कॉलिंग प्लेंटिव्हली अँड आफ्टर अ मिनिट ऑर सी अल्टरेड अ जॉयफुल स्क्रॅम. प्लेंटिव्हली या शब्दाचा इथं अर्थ होईल रडवलेले होऊन, केवलवाने, केविल वाणेपणाने, म्हणजे पूर्ण वाक्याचा अर्थ इथे होईल तो परत तिला विनवणी करू लागला. बराच आनंदाने त्याने चित्कार केला. अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अल्टरेड अ जॉयफुल स्क्रॅम, म्हणजे मिनिटभरात आनंदाने त्याने चित्कार केला. अँड वॉज फ्लाइंग अक्रॉस विथ इट, माशाचा तुकडा घेऊन आई त्याच्याकडे यायला निघाली. तशी उडत जवळ येऊ लागली तसा तो खडकावर पाऊल आपटत आतुरतेने पुढे. अँड वॉज फ्लाइंग अक्रॉस टू हिम विथ इट ही लेन्ड आउट eagerly tapping the rock with his feet, trying to get nearer to her as she flew across. But when she was just opposite, she held her wing motionless, the piece of fish in her beak almost within a reach of his the beak. ती तशीच थांबली, तिचे पंख स्तब्ध झाले,
ती जवळ का येत नाही याचे आश्चर्य वाटून ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज ऑनरिंग व्हाय शी डिड नॉट कम नियरेर, मग ती जवळ का येत नाही याचं आश्चर्य वाटून अँड देन मॅडेड बाय हंगर ही डिवाइड ॲट फिश देन मॉन्स्ट्रस याचा इथे अर्थ होईल धक्कादायक. देन मॉन्स्ट्रस टेरर साइज अँड हिज हार्ट स्टूड स्टील, आणि एक प्रचंड भीतीने त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. क्षणभर तो सुन्न झाला. ही कुड हिअर नथिंग, म्हणजे त्याला काही ऐकू येत नव्हतं. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट, पण पुढच्या काही क्षणामध्ये त्याला जाणवलं की द विंड रश्ड अगेन हिज ब्रेस्ट फेदर, हवा त्याच्या छातीवरील पिसामध्ये. देन अंडर हिज स्टमक, त्याच्या पोटाखाली. अँड अगेन्स्ट हिज विंग, त्याच्या पंखाखाली वारे भरले होते. कुड फील द टिप ऑफ हिज विंग कटिंग थ्रू द एअर, त्याच्या पंखाच्या टोकाला वारा छेद देऊन जातोय असे त्याला वाटू लागले. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉग नाऊ, आता तिचं डोकं आपटणार नव्हतं. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड. सोअरिंग या शब्दाचा इथे अर्थ समजून घेऊया. सॉवरिंग ह्या शब्दाचा इथे अर्थ असं होईल वर उडत जाणे, वर उडत जाणे. ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स, ही वॉज सॉवरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. सॉवरिंग ह्या शब्दाचा अर्थ खूप वर उंच उडत जाणे. आता इथे बघूया, ही कुड फील द टिप ऑफ हिज विंग कटिंग थ्रू द एअर. आता त्याला हे जाणवलं, पंखाच्या टोकाला वारा छेद जातो हे त्याला जाणवलं. आता ही वॉज नॉट फॉलिंग, he was now longer afraid, he was no longer afraid, he was no longer afraid. त्याला आता काही वाटत नव्हती, मोठी कोणतीही भीती वाटत नव्हती. he just felt a bit dizzy, he just felt a bit dizzy, he just felt a bit dizzy. dizzy ह्या शब्दाचा भोवळ अगर चक्कर येणे असा अर्थ होतो. he just felt a bit dizzy, त्याला थोडीशी भोवळ आली किंवा चक्कर आल्यासारखं वाटलं. then he flapped his wing once and soared upward, मग त्याने त्याचे पंख, मग त्याने आपले पंख फडफडले आणि वर झेप घेतली. गा 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 गॉ कॉल, हा पंखाचा. हिज मदर, पंखाचा फडफडाट करीत आई त्याच्याकडे झेपावली. हिज मदर सॉफ्ट फास्ट हिम हर विंग मेकिंग लाउड नॉइज, म्हणजे पंख जोरजोराने फडफडत फडफड करत तिची आई त्याच्याकडे झेपावली, म्हणजे त्याच्याकडे आली. ही आन्सर्ड हर विथ अनदर स्क्रेम, म्हणजे आईने सुद्धा तिथे एक आनंदाने प्रतिसाद तिला दिला, तसाच आवाज करत. का दिला? कारण आता त्याचा आत्मविश्वास वाढला होता आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याची आई सुद्धा त्याच्या जवळ आली. देन हिज फादर प्ले ओव्हर क्रॅमिंग, आता त्याचे वडील सुद्धा कलकलाट करत त्याच्यासोबत घिरट्या मारू लागले. ही सॉ हिज टू ब्रदर अँड हिज सिस्टर फ्लाइंग अराउंड हिम, आता तिनं काय पाहिलं की त्याचे दोन भाऊ आणि तिची बहीण त्याच्या सोबत येऊन झेप घ्यायला लागले. कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोअरिंग अँड डायव्हिंग, कर्वेटिंग ह्या शब्दाचा इथे अर्थ होईल, कर्वेटिंग ह्या शब्दाचा इथे अर्थ होईल वळण घेत हवेत मारलेली डोलदार. आणि बँकिंग ह्या शब्दाचा अर्थ होईल वळताना एक बाजू वर करून जाणे. सोअरिंग अँड डायव्हिंग, आता बघा. देन हिज फादर प्ले ओव्हर क्रॅमिंग, त्याचे वडील कलकलाट करत त्याच्या भोवती घिरट्या घालू लागले. ही सॉ हिज टू ब्रदर अँड हिज सिस्टर फ्लाइंग, और पाहिलं त्याचे दोघे भाऊ आणि बहिणी त्याच्यापाशी झेप घेतली. कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोअरिंग अँड डायव्हिंग, म्हणजे इथे डोलदार काड्या मारायला लागलेत, आजूबाजूला घिरट्या मारायला लागले, आनंदाने ओरडायला लागले आणि झेप घ्यायला लागले, कारण त्याला सर्वजण मिळून इथे प्रोत्साहन देत होते. देन ही completely forgot that he had not always been able to fly. त्याने इथे अगदी संपूर्णपणे विसरून गेला, 100% विसरून गेला की आपल्याला कधी उडता येत नव्हतं. and commanded himself to dive and soar and curve, आणि तो स्वतःला कमांड करू लागला, मोठी झेप घेणं, डायव्ह मारणं, सोअर करणं आणि कर्व, म्हणजे भरारी मारणं, सूर मारणं, हवेत कर्कश आवाज करून आरोळी देणं, हे सगळं तिचं चालू झालं. फेसिंग स्ट्रेट आउटवर्ड, आता तो समुद्राच्या जवळ येऊन पोहोचला, त्याच्यावरून तो जात होता. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर, समुद्राच्या पृष्ठभागावर समांतर तो उडत चालला. आउट ओव्हर द ओशन ही सॉ व्हाट बेनेथ हिम, त्यानं काय पाहिलं, तो आता समुद्राच्या जवळ येऊन पोहोचला आणि समुद्राच्या पृष्ठभागावरून समांतर उडत सरळ वरच्या दिशेने त्याने झेप घेतली आणि काय पाहिलं बघा, खाली पसरलेला हिरवागार विशाल
सागर आणि त्यातून डोकावणारे लहान लहान सुळके त्याला दिसले. त्यानं पाहिलं विथ लिटल रीज म्हणजे अ चेन ऑफ हिल्स म्हणजे टेकड्यांची एक चेन शृंखला. मूव्हिंग ओव्हर इट अँड ही टर्न हिज बिग साइडवे अँड कॉव्ड अम्युजली. या शब्दाचा अर्थ होतो मोजेने आणि गमतीने. तर बघा, ही वॉज नियर द नाव, तो समुद्राच्या जवळ होता, तिथून जवळून जात होता. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर, वरून सरळ तो उड्डाण मारत होता. फेसिंग स्ट्रेट ओव्हर आउट ओव्हर द ओशन म्हणजे त्या समुद्राच्या पृष्ठभागावरून तो उडत होता. ही सॉ अ वास्ट बेथ हिम. त्यानं काय पाहिलं बघा, हिरवागार विशाल सागर पाहिला आणि त्यातून डोकावणारे लहान लहान जे सुळक्यांचं शृंखला आहेत ती शृंखला तिने इथे पाहिली. अँड ही टर्न हिज बिग साइड वे अँड काउड म्हणजे आनंदाने तिने तिची मान बाजूला केली आणि त्या शृंखलाला बगल देत तो पुढे जंप घेत गेला, उड्डाण भरारी घेत पुढे तो सरळ. पॅरेंट अँड हिज ब्रदर्स अँड सिस्टर हॅड लँडेड ऑन द ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ. त्याचे आई वडील आणि भावंडे मग त्या हिरव्यागार पृष्ठभागावर उतर. They were beckoning his parents and his brother and sister had landed on the green flooring ahead of him. त्याचे आई वडील आणि भावंडे मग त्या हिरव्यागार पृष्ठभागावर उतरली. They were beckoning to him, calling shrilly. आता मग ते तिथे कलकल करत आणि जोराने चित्कारा ओरडत त्याला खुणा करत त्याला बोलवू लागले. He dropped his leg to stand on the green sea. त्यानं आपलं पाय अलगदपणे त्या हिरव्या समुद्रात सोडून तो उभा राहण्याचा प्रयत्न करू लागला. He scrambled right and attempted to rise again, flapping his wings. आपले पाय अलगद त्या हिरव्या समुद्रात सोडून तो उभा राहण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याचे पाय आता बुडू लागले. But he was trying. बुडू लागले. तो घाबरून ओरडला आणि पंख फडफडीत पुन्हा वर उडायला लागला. But he was tired and weak with hunger and he could not rise. मात्र आता तो दमला होता आणि भुकेने अशक्त झाला होता. का तर ते बघूया. एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्सरसाइज, एक विचित्र आणि वेगळी प्रकारचा व्यायाम केल्यानंतर त्याला इथं थकवा जाणवला होता. Feet snag into the green sea and then he barely touched it and he snagged no farther. तर याचा अर्थ आपण घेऊया. वेगळ्या प्रकारचा व्यायाम करून तो थकल्यामुळे त्याला आता पुन्हा उडताही येईना झाला. त्याचे पाय हिरव्यागार समुद्रात शिरले, पोट हलकेच पाण्यात टेकले आणि मग तो आणखीन खाली बुडला नाही. आता तो छान तरंगू लागला. He was floating on it and around family was screaming, praising him and their big were offering scraps of dog. आता तो छानपैकी तरंगू लागला. त्याचे कुटुंब म्हणजे आई वडील, 2 भाऊ आणि बहीण त्याच्यासोबत फेर धरून कलकल करत त्याचं कौतुक करत उड्डाण भरत होते. अँड अराउंड फॅमिली वॉज स्क्रॅमिंग प्राइज अँड देअर बिग वेअर ऑफ स्क्रॅप्स ऑफ डॉग पीस. आता त्याचं कौतुक करत त्याला प्रशंसा देत ते त्याच्याबरोबर उडत होते आणि त्याचबरोबर त्या चोचीतून त्याला डॉग फिश म्हणजे आता त्याचं कौतुक करत त्याला प्रशंसा देत ते त्याच्याबरोबर उडत होते आणि त्याचबरोबर त्या चोचीतून त्याला डॉग फिश म्हणजे माशाचे तुकडे भरू लागले. He had made his first flight. अशा प्रकारे तिने त्याची पहिली झेप तिने इथं पूर्ण केली. ऑथर लिम ओ प्लॅन. आपण फर्स्ट फ्लाइट हे लेसन इथे समजून घेत. याच्यावरील वर्कशॉप आणि चिट चॅट आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.